नो यांच्या मागाना आग्यामुळे लागलो होतो हे दोन तीन दिवस ॲडमिट होते। राम राम मंडळी। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्यासोबत आज कोण बसलेलं आहे। तर मित्रांनो आपल्यासोबत आज बसलेले आहे सतीश भाऊ जाधव, सतीश भाऊ कडुबाळ जाधव। तर मित्रांनो सतीश भाऊ संग आपण थोडी चर्चा करणार आहे की एक शेतकऱ्याचं जीवन कसं असतं बुवा। तर सत्य भाऊ तुम्ही सकाळी उठल्यापासून काय करता? थांबा ना तुम्ही, थांबा ना। काय काय गवत आणतो, हा घालून घेतो, हा चहा घेते, आंघोळ बिंघोळ झाल्यावर मग वावरात मग आता मला सांगा वावरात काय लावेल सध्या? कंबडी सरकी आणि अजून काय आहे? तुम्हाला सांगू हा कंबुडी आहे, अजून तूर गहू काय तुरी गहू पुरी हा तुरी होय। हा मला आता कुठं गहू आला, सरकीन तुरी का? हा असं का? गिन्नी गहू ते बर। सरकी कसं काय सध्या आता? भारी का? मग खत बीत आणलं असं का नाही? टाकीलं बी? बापरे आम्हाला लावायचं अजून। आणि औषध नाही का? आम्हाला पण औषध आणायचं आहे अजून। तर मित्रांनो सतीश भाऊ त्यांची कंपनी लय मोठे झाले बरं का। केवढे कुठे झालं नाही गुडघे लोक नाही भाऊ, पोटरे लोक समजा अशी एवढी येईन का? हा एवढी येईन का? बर। तर मित्रांनो सतीश भाऊ म्हणते पोटरी एवढी येऊन जाईल। बर 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 चालन चालन चालन। तर राम राम मंडळी। तर मित्रांनो आपण आजचा ब्लॉग, तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण चर्चा करणार आहे की आमचे लोहगावचे म्हणजे सगळ्यात मोठे किसान शेतकरी मित्रांनो सतीश भाऊ कडुबाळ जाधव। तर मित्रांनो हे म्हणजे यांच्या मळ्याच्या बारे विचारच नाही मित्रांनो, चॉलेंज नाही, इतका खास मळा आहे मित्रांनो यांचा। त्या मेळ्यामध्ये खूप सारं पिकनिक होतं एकदम पद्धतशीरपणे। तर मित्रांनो आज सतीश भाऊ कडुबाळ जाधव आज यांच्या संग आपण वार्तालाप करणार आहे, म्हणजेच मराठीमध्ये म्हणा गेलं आपल्याला चर्चा करणार आहे, गप्पा मारणार आहे की सतीश भाऊ काय करतात सकाळी उठल्यापासून। तर त्यांच्या शेतीचं म्हणजे शेतीच्या बारेतच चर्चा करू म्हणाला। चला भेटू सतीश भाऊला। तर राम राम सतीश भाऊ। राम राम घाला ना, राम राम घाला त्यांना, राम राम घाला असं हा। तर सतीश भाऊ चला मित्रांनो आज आपण सतीश भाऊ संग चर्चा करणार आहे। तर सतीश भाऊ तुम्ही रोज सकाळी उठल्यापासून काय काय करता? जाऊन येतो, चहा पितो, हा अजून गवत आणतो, अजून काय आता वावरात चक्कर मारत असताना की रे वावरात काय चालू आहे काही नाही। हा सतीश भाऊ तुम्हाला पूर्ण वावर किती आहे आता? 3.5 एकर वावर आहे। तर बघू शकता मित्रांनो सतीश भाऊला 3.5 एकर वावर आहे, बरोबर आहे? हा तर मग सतीश भाऊ तुम्ही 3.5 एकर वावर मध्ये काय काय केलं आहे आता? हा अजून तूर, अजून गिन्नी गवत हा हा जनावरांसाठी। बघू शकता मित्रांनो हे फक्त तुम्हाला एका शेतकऱ्याकडेच ऐकायला मिळेल की तुम्ही वावरामध्ये गिन्नी गवत बी केलेलं आहे। कारण या खेड्यातले येड्या लोकांना काही माहिती नाही गिन्नी गवत म्हणजे काय, कापूस म्हणजे काय। यांना फक्त पांढरे बगळ्यांनी ढवळे कपडे घालायला लागते मित्रांनो, पण हे पांढरे कपडे बनते कशापासून त्या रताळ्यांना हे पण माहीत नाही आहे। सगळे बरोबर आहे का? खरं आहे। तर मित्रांनो जे पांढरे कपडे हे जे लोक घालते ना खुर्चीवर बसून, तर मित्रांनो ते पांढरे कपडे बनते मित्रांनो आपल्या कापसापासून, बरोबर सतीश भाऊ? हा आणि ते आमचे हे शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो हे जे पांढरे कपडे घालून बसते ना मित्रांनो खुर्चीवर, यांना काय माहिती का ते पांढरे कपडे बनायला मित्रांनो काय काय लागतं? मित्रांनो आमचे सतीश भाऊ जाधव, सतीश भाऊ तुम्ही यावेळेस कोणत्या बिया आणल्या पिशा? हा मला भैयानं सांगितलं भाऊ का तुम्ही एक शिफ्ट आणली, हा आणि अजून कोणती आणली? एक ती 67 कास काय आणली, मोक्ष आणली आहे ना? तर सध्या मग कमळी केवढली का आता? सांग ना एवढी मित्रांनो एवढी कमळी सध्या आहे की बरोबर नाही? तर मग काय तिला खत बी टाकलं नाही आणि पाळी मारली 1 का 2? तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एक कमळीची पिशवी मित्रांनो 1100 रुपयाला आहे, एक खताची गोणी मित्रांनो 1700 रुपयाला आहे। आता मित्रांनो तुम्ही म्हणतात की यार तुम्हाला माहीत असेल की आता एक मागालदी आपल्याच पैठण तालुक्यामध्ये एक दुकानामध्ये एक फ्रॉड झाला मित्रांनो, खूप मोठा फ्रॉड झाला कमळीविषयी। तर त्या दुकानामध्ये मित्रांनो डुप्लिकेट माल निघाला, बरोबर आहे? हां धाड पडले मित्रांनो त्या दुकानावर डुप्लिकेट माल निघाला। तर आम्हाला सर्व दुकानदारला पण विनंती आहे की यार की हे सांगायचं आहे की हे जे सध्या जे असतं ना हे लावणीचं माल आहे, बरोबर आहे? तर लावणीविषयी ना मित्रांनो तुम्ही माल आहे ना चांगला विका,
तर मित्रांनो तुम्हाला माहिती खूप सारा फ्रॉड निघाला होता, पण मित्रांनो काही नाही, ते मॅटर सॉल्व्ह झालं. पण मग एकच सांगणे का प्रत्येक दुकानदाराला की यार तुम्हाला जर पिशा मागा जर आमच्याकडून 10-20 जर घ्यायचे असले ना तर तुम्ही आवर्जून मागून घ्या, पण बियामध्ये फ्रॉड करू नका. कारण की तुम्हाला माहिती आहे ना, हे बी एकदा जर लावलं मित्रांनो आणि ते जर उगलं जर नाही मित्रांनो, तर फळ जर नाही आलं ना तर आमचं पूर्ण वर्ष आमच्या बोकंडी बसतं, माहिती बरोबर का नाही. विचार करा मित्रांनो, 1100 रुपयाला कमोडीची पिशी मित्रांनो, 1700 रुपयाला खताची गोणी, म्हणजे विचार करा मॅडम मित्रांनो तुम्ही किती खर्च आहे हो मित्रांनो, खूप खर्च आहे हो, खूप खर्च आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही. मित्रांनो आम्ही सध्याच मित्रांनो एक एकर तूर आणि 1 एकर सरकी लावलेली मित्रांनो, तर आतापर्यंत आला आम्हाला 13,500 रुपये खर्च. मित्रांनो तुम्ही म्हणता मग 13,500 एवढा कशाचा आला. मित्रांनो तुम्हाला सांगतो आम्हाला 17 दूने 34 म्हणजे 2 एकरला आम्हाला रोटा मारला 3400 रुपये खर्च आला मित्रांनो. हा मित्रांनो नांगटीला आला आम्हाला 4000 रुपये खर्च. त्याच्यानंतर मित्रांनो 2 कोंबडीचे पिशा झाले आमच्या 2200 रुपयाच्या मित्रांनो. त्याच्यानंतर आता खत अजून घेतलं नाही म्हणा, खत जरा हिशोबात जर लावलं मित्रांनो तर आम्हाला गातीच खाली काहीच नाही उरत. पण लोक काय म्हणते नाही नाही शेती मागायला निघत रे, कशाचं काय निघतं मित्रांनो, आमचं आम्हाला माहिती हाल आहे की नाही. मित्रांनो बघू शकता तुम्ही आमचे सतीश भाऊ. तर मित्रांनो तुम्हाला आमचं असं वाटतं की तुमचा व्हिडिओ तर आम्हाला आवडलाच असेल. मित्रांनो आमचे सतीश भाऊ आहे, एवढ्या बिड्या पेत यांना एवढं मास कमी झालेलं आहे, यांना मी लय बार सांगितलेलं आहे बिड्या पिऊ नका. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, हे बिड्या पिण्याचा एक खूप मोठा खतरनाक परिणाम होऊ शकतो. ते म्हणजे काय मित्रांनो की काळजामध्ये पाणी होईन, फुफ्फुस खराब होऊन जाईल, किरण्यात जाईन राव. त्याच्यामुळे बिड्या सोडून द्या मित्रांनो. बघू शकता तुम्ही, माझे वडील आहे. तर मित्रांनो यांना कंप्लीट 2.5 ते 3 वर्ष आली मित्रांनो बिड्या सोडून देऊन. आता तब्येत पण एकदम मस्त आली. त्याच्यामुळे मी यांना काय सांगतो मित्रांनो की तुम्ही पण बिड्या सोडून द्या, तब्येत ओके होईल. पण चला मित्रांनो हे विषय सोडून द्या. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला मित्रांनो नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर नक्की करा मित्रांनो. कारण की व्हिडिओ झाला तेवढा मजेदार हो. जय जवान जय किसान.